हे गुड मॉर्निंग सर, नमस्ते, केम छो, कसं काय मित्रांनो. तर तुमचं स्वागत आहे एक नवीन ब्लॉग मध्ये. तर आज रविवार आणि आम्ही आज जात आहे क्रिकेट खेळायला. आता तुमचे माझी एक्साइटमेंट एवढी वाढलेला आहे ना की मी सकाळी 5 वाजता उठलोय आणि हा गडी आहे तो आता उठलाय, मग त्याबरोबर जातोय. आणि गणेश पण आता येतोय तिकडून, तर लवकर जायला लागेल कारण की इथून खार रोड एकदम लांब आहे. तर आम्हाला इकडून फास्ट ट्रेन पकडायला लागणार आहे. तर सकाळचे वाजलेत 5:50. तर आता सगळ्यांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग मित्रांनो. तर चला जाऊया पुढे आणि बघूया काय काय आजच्याच मतलब आज तर लय मजा येणार आहे. कारण की क्रिकेट म्हणलं तर माझा दिवस चांगला होता. मला क्रिकेट म्हणजे खूप आवडते. क्रिकेट म्हणजे मी डेली क्रिकेट खेळायसाठी उत्सुक असतो मी. आणि मागल्या 2-3 आठवड्या म्हणजे खेळलेलोच नाही आम्ही क्रिकेट. आणि हा बाई उड्या मारतोय कसा, आवर लवकर भाई. तर चला आणि बनून राहा माझ्या व्हिडिओमध्ये. आणि जे पण नवीन लोक येतात ना चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि ह्या व्हिडिओला ना व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा. आणि माझ्या इंस्टाग्रामला जाऊन ना इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. तर चला तुम्हाला थोड्या वेळात भेटतो मी. तोपर्यंत आम्ही बाईकनं जातोय भाईंदर स्टेशनला. तर हा करण गेला तिकडे बाईक आणायला, बघू शकताय तुम्ही. तर एवढी माझी क्वालिटी नाही आहे चांगली व्हिडिओची. तर जातो आता बाईकनं. तर आता सकाळचे 5:45 वाजलेत, थोडा टाईम झाला आहे आम्हाला उठायला. तर आता जातो फटाफट इथून. आणि लवकर आम्हाला फास्ट ट्रेन पकडायला लागेल इकडून. फास्ट ट्रेन जी आहे ना ती अंधेरी टू खार रोड, तो अशी ती ट्रेन आहे. तर तिकडे जायला लागेल, ती नायगावरून येतात. तर फटाफट आता बाईक घेऊन जातो, बाईक लावतो भाईंदर स्टेशनला जिथं आम्ही जातो. तर जे पण लोक आहे, आता मी बसनं जाणार होतो पण लक्षात आलं की बाईक घेऊन गेलेली ऑलमोस्ट चांगला आहे आणि लवकर जाऊ त्याच्यामुळे. ठीक आहे. आणि तसं पण आता टाईम पण तर आता आम्ही जातोय बाईकवरून मस्तपैकी एकदम फास्टमध्ये. तर आता सकाळचे ना म्हणजे तसे सकाळचे सॉरी तुम्हाला टाईम सांगतोय, पण बघू शकता तुम्ही माझ्या मागे किती अंधार आहे पूर्ण. आणि मी फ्रंट कॅमेऱ्याने शूट करतोय कारण की रिस्क घेत नाही, मोबाईल पडेल खाली चुकून. आता समोर खड्डे वगैरे येत आहेत आणि स्पीड ब्रेकर येत आहेत, त्याच्यामुळे आता आम्ही जातोय. तर आता म्हणजे फेज 3 मधून आम्ही बाहेर पडतोय सरळ स्टेशनकडे. शॉर्टकट आहे, शॉर्टकट वापरून आम्ही फटाफट जातो. तुम्ही फक्त सिनेमॅटिक व्ह्यूज बघा आणि पूर्ण व्हिडिओ एकदम लास्टपर्यंत बघा, एकदम मजा येणार आहे व्हिडिओमध्ये. ठीक आहे, बनून राहा व्हिडिओमध्ये पूर्णपणे एंड तक. चलो She moves like a map with no borders, a whisper caught in the wind. I see her boots at the corner cafe with a notebook and a grin. She's chasing. तर फायनली मी आलेलो आहे. तुम्हाला आता दाखवतो, जेव्हा माझ्या मागे बघू शकता तुम्ही. तर हा आहे भाईंदर स्टेशन. आणि आता म्हणजे 5 मिनिटाच्या अंतरामध्ये आम्ही आलो आहे. 5 मिनिटच झाले आम्हाला यायला, एकदम फास्टमध्ये आलो, तराट एकदम. तर आता चला जाऊया पटकन. आणि त्या गणेशला कॉल करतो मी आता, कुठे विचारतो त्याला. आणि मग आम्ही तिघं एकसाथ जाऊ ट्रेनमधून. आणि ट्रेनमधून पण आता व्हिडिओ करायला ट्राय करू. चला बघूया कसा एक्सपिरियन्स राहतो आपला. खार रोडला तर आता जातोय खार जिमखान्याला. तुम्ही बघू शकता समोर सकाळचं क्लायमेट. एवढी गर्दी नाही कारण आज संडे आहे, तर आज सुट्टी आहे. आणि आता आज क्रिकेट खेळणार आहे आम्ही. तर आम्ही तिघंजण एकत्र येतो, एकाच ट्रेनमधून आलो. आणि आता जातोय, जायला आम्हाला 15-20 मिनिट लागतील इथून. तर तुम्हाला इथून सिनेमॅटिक व्ह्यू दाखवतो. तर बघा, आवडली तर लाईक करा. She moves like a map with no borders, a whisper caught in the wind. I see her boots at the corner cafe with a notebook and a grin. She's chasing skies I've never named. सकाळचे 10 वाजले आणि आता जातोय आम्ही क्रिकेट खेळून घरी. तर 2-3 तास आम्ही क्रिकेट खेळलो मस्तपैकी. 4-5 गेम झाले. आणि आता सर्वजण आम्ही जातोय. समोर बघू शकताय तुम्ही आणि मागे पण आहेत. आयकॉन प्लेअर मागून येतोय.
नावळे प्रीमियर लीगचा. आणि आता चला जाऊ घरी जाऊन थोडं फ्रेश होऊ. तर मित्रांनो बोरिवली गाडी आलेली आहे पाठीमाग. तर आता जाऊया सरळ गाडीमध्ये, तुम्हाला गाडीमध्येच भेटू. तर मस्तपैकी क्रिकेट खेळून आता मी घरी चालू आहे. ट्रेन पकडले, आता इथून अंधेरीला जाऊ. अंधेरीवरून फास्ट बाईक जर पकडणार आणि घरी जाणार. तर आज मस्त म्हणजे क्रिकेट जरा बरं वाटलं, कारण की 1 महिन्याचं क्रिकेट खेळाय पूर्ण मी. आणि म्हणजे बोलायला तसं म्हणजे चांगलं वाटलं आज मी. मस्तपैकी बॉलिंग टाकली, व्हिडिओ करू शकलो नाही मी तिथं बॉलिंगची. तर बॅटिंग पण केली, बॉलिंग पण केली. आता खूप थकाय झालंय. तर आता घरी जाऊन फ्रेश आंघोळ वगैरे करून मस्तपैकी म्हणजे झोपून टाकायचं असा प्लॅन आहे आपल्याला आजचा. पण उद्यापासून 9 ते 6 ड्युटी, ते आपले डेली ब्लॉग येणार आहे जीवन. आणि आज व्हिडिओ करणार होतो ग्राउंडमध्ये, पण केलेला नाही थोडं दमल्यामुळं. आता पण मला थोडं बोलता येत नाही, तर त्यामुळं मी व्हिडिओ बनवला नाही. तर तुम्हाला सरळ भेटतो घरी, भेटतो तुम्हाला आता फ्रेश होऊन. चला T20 फायनल मॅच इंडिया वर्सेस न्यूझीलंड. तर मॅच बघायची असेल ना, आज धुमाकूळ होणार आहे. आज आम्ही फटाके आणणार आहे, करण आणणार आहे फटाके. तर उडवून टाकायचे शॉर्ट्स वगैरे. बघूया कोण जिंकते. मला तर वाटते इंडियाकडनं मी बोललो 99%, आणि ह्यांनी लावला न्यूझीलंडकडनं 1%चा. बघूया कोण जिंकते, 1% जिंकते की 99%. तर तुम्ही इंडियन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर जे कमेंट शेअर नाही करा, सबस्क्राईब नाही करा, ते समजून जा की ते न्यूझीलंडचे असणार आहे. ठीक आहे, न्यूझीलंड पार्टी लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. रात्री मी लावलंय माझ्याकडून 99% इंडिया जिंकणार, हे मी लावलंय. ठीक आहे, ठीक आहे. आणि ह्याच्यातूनच कट होऊन रील्स येणार आहेत माझे. ठीक आहे, तर ऐकत राहायचं. ठीक आहे, चलो बाय, गुड नाईट, आफ्टरनून, गुड नाईट, चलो बाय बाय बाय, सी यू. तर मित्रांनो इथे गेले न्यूझीलंडचे 5 विकेट, तुम्ही बघू शकताय. आता ऍडव्हर्टाईज लागली, हार्दिक पांड्याने जी विकेट घेतली का, आता इथं मध्ये फिक्स झाली की इंडिया तर जिंकणार, म्हणजे जिंकणार 100% इंडिया जिंकणार आहे. आणि मला माहित होतं की 5 विकेट जाणार. 5 विकेट सगळे बॉलरच आहे, त्यांचे बॉलर माझे एकदम पुष्टे, जे काही खेळत नाहीत. आणि नाही तर पुन्हा आपल्याकडे आलेले आहे, आणि शेअर करण्यासाठी लवकरात लवकर सेलिब्रेशन करायचं आहे. तर आता फटाकेचं जरा बघूया नियोजन होतंय काय. फटाके मिळाले तर बरं. आज रात्री म्हणजे आजची जी फायनल जिंकली ना, तर भावानं विषय नाही, इंडियाचा विषय नाही. आपल्याकडे 3 वर्ल्ड कप येणार आहे, 3 वर्ल्ड कप ट्रॉफी. ऑलमोस्ट 2 आलेले आहेत, फक्त तिसरी आधी यायची. ही आता सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीमध्ये येणार. तर मित्रांनो फिक्स आहे. जर जे कोण व्हिडिओ बघते ते व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आणि सबस्क्राईब बटनला खाली दिसत रेड करा, त्याच्यावर हिट करा. बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. असेच नवीन व्हिडिओ येत राहतील माझे. जरा पुढे मग दाखवतो पूर्ण मॅचचा. तो भाई इनको कॅमेरामॅन क्या ही विकेट लिया है, देखो विकेट देख लिया भाई. कट कट बॉल शेनाट पत्ती गुल. आगे 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 हो गया इधर. चल बूम अभी देखो डिफेंड करने का टाइम आ चुका है. जीतने का टाइम आ चुका है. बाउंसर नहीं है. अजून आहे हार्दिक पांड्या. स्टॉप कर. हार्दिक पांड्या डालने वाले बल्लेबाज को पता है वेरिएशन करने वाले यार. आज तो पूरा लोग ने दिल बना दिया. 2006 से 2009 के सब के बीच वाले सब आ गए. हाँ भाई देख दिख रहे नहीं. नहीं मेरे को वहाँ पे दिख रही क्योंकि सब यहाँ पे है. अरे इकडे बघा, आता अभिषेक विकेट घ्यायला पाहिजे. नाही घेतला ये हार्दिक पांड्या यार लास्ट विकेट आहे. आणि विकेट घेतो शॉपिंग ये नहीं. ये विकेट है. चल चल ये अरे काय कप्तान उसकी सब कुछ संभाला. भारत तो ऐसा है जैसे जीत जाएगा. भाई एक विकेट चाहिए. ले लेके ना इस ओवर में विकेट नहीं आएगा. मुंह पे विकेट ये नहीं आएगा भाई. ये नसीब ही खराब है. अहमदाबाद की टीम मैच हार्दिक पांड्या वाला तो हो गया. अभिषेक ने कर दिया भाई. फिर बार हिस्ट्री चल रही है. तीसरी
जीत जीत गए तो गाइस जीत गए बस और क्या चलो जीत गए रोहित मुंबईचा राजा भाई भाई यस यार लाइक करो वीडियो को बोलते हैं 28 तारीख की ये हिस्ट्री अगले और एक ईयर में और लगाएगा सूर्या और दुबई इंडिया जीतेगा और फिर इंडिया बढ़ेगा जस्सी और अपने पास है भाई मैंने बोला था ना वीडियो में 99% इंडिया जीतेगा और जीत भी गई लाइक करना है कमेंट करना है दोस्तों एक शिखर को पार करके दूसरे शिखर की ओर चल